नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की निफ्टीची एक्सपायरी होती, मार्केटमध्ये काय झालं। आज आपण दोन ट्रेड केले, दोन्हीमध्ये स्टॉप लॉस हिट झाले, पण एक मोठा मोमेंटम आपण कॅप्चर करायचा राहून गेला आणि आपला ट्रेड भलेही बरोबर असला पण यस स्टॉप लॉस हिट झाला। त्याच्यानंतर आपण दुसरा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये पण स्टॉप लॉस हिट झाला। लेट्स सी आज काय झालं, एक डिटेलमध्ये बघूया। खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात येतील की काय आपण चूक केली आज आणि काय आपण नव्हतं करायला पाहिजे। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले आपण बघू शकतो की मार्केट एक गॅप अप तर ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर मार्केट जे आहे इमिडिएटली वर गेलं। जेव्हा पण मार्केट गॅप अप ओपन होते ऑल टाइम हायला आणि इमिडिएटली वर जाते, तर इथे बाईंगचा सिनॅरिओ काहीच नव्हता। तर आपण ऑलरेडी डिसाईड केलं होतं की आपण पुट बाय करणार आणि यस इथे एक डोजी कॅन्डल बनली, पण 1 मिनिट टाइम फ्रेममध्ये त्यांनी लो ब्रेक केला होता। 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये हा लो ब्रेक करायच्या आधी आपण ट्रेड केला। सो इथे आपण एक चूक केली की 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये आपण हा लो ब्रेक करायचा वेट केला असता तर आपल्याला एक क्लिअर आयडिया आली असती। लेट्स सी इन 1 मिनिट टाइम फ्रेम आपण ट्रेड कुठे केला आणि त्याच्यानंतर काय झालं। तर यस इथे आपण बघू शकतो, इथे मार्केट खाली आलं आणि ही कॅन्डल जेव्हा ब्रेक झाली 1 मिनिट टाइम फ्रेममध्ये 25,800चा पुट, ही कॅन्डल जेव्हा ब्रेक झाली 250, इथे आपण एक बाय कॉल दिला होता। टार्गेट जे होतं 280चं होतं। मला एक्सपेक्टेड होतं की ही जी मोठी कॅन्डल आहे याच्या लो पर्यंत जे आहे फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट या कॅन्डलच्या मधात 300-320 पर्यंत इथपर्यंत मार्केट जे खाली येईल, म्हणजे पुट जो आहे तो इथपर्यंत वाढेल आणि त्याच्यानंतर मग एक खाली येऊ शकतो। तर हा एक माझा प्लॅन होता आणि त्याच्यासाठी स्टॉप लॉस जो होता तो या कॅन्डलच्या खाली आपण लावणार होतो। बट यस इथे एक बॉलिंजर बँड सेटअप होतं 1 मिनिट टाइम फ्रेममध्ये। 230च्या वर गेल्यावरच आपण बाय करू शकलो असतो 210च्या स्टॉप लॉसनी, पण आपण ही जी मोठी कॅन्डल होती याला पूर्ण फुलफिल होण्याचा वेट केला। 250ला आपण बाय केला, 275 पर्यंत गेला, विदिन डायरेक्ट मोमेंटम 275 पर्यंत झाला। वापस जो आहे 250 आणि या रेंजमध्ये येऊन ट्रेड करत गेला। मग इमिडिएटली थोड्या वेळानंतर त्याचा स्टॉप लॉस जो आहे ट्रिगर झाला 210चा स्टॉप लॉस ट्रिगर झाला, आपण एक्झिट केला। त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो मार्केट जे आहे थोड्या वेळ थांबला आणि मग हा लो ब्रेक केला की मार्केटनी खालचा मोमेंटम सुरू केला। तर यस त्याच्यानंतर वापस जेव्हा रीटेस्ट करत मार्केट 250 ब्रेक केलं, इथे कुठेतरी आपण रीएंट्री करू शकलो असतो, जी आपण अवॉइड केली। रीएंट्री आपण केली नाही, बट यस ती रीएंट्री केली असती तर आपल्याला टार्गेट मिळालं असतं। तर डेफिनेटली आज जे आहे आपण एक रीएंट्रीचा चान्स जो आहे, रीएंट्री करायला पाहिजे होती, जी आपण मिस केली रीएंट्री। वापस एक 40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून रीएंट्री करणं आवश्यक होतं। त्याच्यानंतर सेकंड हाफमध्ये इथे कुठेतरी आपण 25,200चा कॉल, हा कॉल बाय केला होता जेव्हा मार्केट ऑलरेडी खाली आलं होतं। 11 वाजताच्या तेवढ्यात, 11 पावणे 12च्या तेवढ्यात आपण हा कॉल बाय केला। तर तिथे आपली काय मेंटॅलिटी होती, ऑलरेडी मार्केट खूप खाली आलेलं होतं आणि इथून बाउन्स बॅक घेत होतं। ही एक मोठी कॅन्डल बनली होती, इथे तुम्ही बघू शकता 1 मिनिट टाइम फ्रेममध्ये एक मोठी कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल आणि इथे एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला। या डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटला 250ला मी एक बाय कॉल दिला होता, इथे बाय करायला सांगितलं होतं 250ला। याचं पण टार्गेट जे आहे 280-300 टार्गेट होतं, तर तो 262 पर्यंत गेला। इमिडिएटली आपलं टार्गेट जे होतं 280 पर्यंत होतं, पण 260 पासून रिव्हर्सल आलं आणि 220चा स्टॉप लॉस हिट झाला आणि विदिन जस्ट 1 2 3 4 मिनिटामध्ये स्टॉप लॉस हिट झाला। त्याच्यानंतर 280चं टार्गेट हिट झालं डायरेक्टली। तर प्लॅन आपला बरोबर होता, डब्ल्यू पॅटर्न होता, मार्केट ब्रेक केला ट्रेड। बट यस हा फॉल जो आहे 4 मिनिटामध्ये, हा जो फॉल आला स्टॉप लॉस हिट झाला, हे एक्सपेक्टेड नव्हतं, हे आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं। बट त्याच्यानंतर इमिडिएटली आपण जे टार्गेट एक्सपेक्ट केलं होतं ते टार्गेट मिळालं, नंतर मार्केट साईडवेज चाललं गेलं। तर डेफिनेटली या गोष्टी होणार। मार्केट इज फेडच्या आउटकम नंतर आज आपण ऑल टाइम हायच्या जवळपास ट्रेड करत होतो, तर व्होलॅटिलिटी होती मार्केटमध्ये। जे आपण एक्सपेक्ट केलं होतं की इथून मार्केट 280 पर्यंत चाललं जाईल, तिथे या 4 कॅन्डल 4 मिनिटामध्ये आपला 260 पासून 220चा स्टॉप लॉस ट्रिगर झाला आणि त्याच्यानंतर 280चं टार्गेट आलं इमिडिएटली पुढच्या 10 मिनिटामध्ये। तर दिस थिंग्स हॅपन। नॉर्मल मार्केट असतं तर नॉर्मल मार्केट इथे पॉज घेऊन टार्गेट हिट केलं असतं, बट आज वोलाटाईल मार्केट होतं तर खाली आला, स्टॉप लॉस घेतला आणि मग टार्गेट हिट झालं।
सेम इन दिस केस ऑल्सो की नॉर्मल मार्केट असतं तर 280 285 300 पर्यंत गेला असता, बट इथे सुद्धा तेच झालं, स्टॉप लॉस हिट झाला, मग एक मोठी रॅली मिळाली. तर यासाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. समटाईम्स आपल्याला स्टॉप लॉसेस जे आहे ते घ्यावं लागतील. बस एवढंच आहे की स्टॉप लॉसेस मोठे नसायला पाहिजे. आज आपले दोन्ही स्टॉप लॉस ट्रिगर झाले. टोटल आपला 70 पॉईंट ट्रिगर झाला स्टॉप लॉसमध्ये. दोन्ही स्टॉप लॉस मिळून एका ट्रेडमध्ये आपला लॉस झाला 1000 रुपये, दुसऱ्या ट्रेडमध्ये 750 रुपये, 1750 रुपये लॉस झाला. यस, आता आपण बघूया की आपण कुठे स्टे करताय सध्या. तर हे पण गरजेचं आहे बघणं की आपण आत्तापर्यंत कुठे आलेलो आहे 4 दिवसामध्ये. लेट सी. श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरीमध्ये आपण पहिल्या दिवशी मिड कॅप निफ्टी कॉल केला होता. पहिल्या दिवशी आपले दोन्ही कॉल हिट झाले होते. 2 कॉलमध्ये आपल्याला 2000 प्रॉफिट झालं होतं. त्याच्यानंतर आपल्याला एक फिन निफ्टीच्या कॉलमध्ये 625 प्रॉफिट झालं. काल आपल्याला काहीच नाही, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये एक्झिट केलं. आज आपल्याला दोन्ही ट्रेडमध्ये लॉस झाले 1000 आणि 750. आत्ता जर आपण टोटल केला तर आपण कुठे 875 प्लसमध्ये आहे. आपलं टार्गेट आहे या मंथच्या एंडपर्यंत 10,000 जर आपण रीच केलं तर आपण म्हणू शकतो की यस, आपण एक चांगला प्रॉफिट केलेला आहे. तर 10,000चं टार्गेट आपण ठेवणार आहे. 875वर सध्या आपण आहे. लेट सी हा मंथ एंड आपला कुठपर्यंत होतो. तर आता आपण बघूया नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट, आता सेन्सेक्सची एक्सपायरी आहे उद्या. सेन्सेक्समध्ये कसा ट्रेड मिळू शकतो आपल्याला, सेन्सेक्समध्ये आपण काय करू शकतो हे आपण बघणार आहे. याच्यासोबत आपण बघूया की उद्या जे आहे ते उद्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये कोणते स्ट्राईक प्राईस जे आहे आपण ट्रेड करू शकतो. आता आपण 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये जाऊया. सेन्सेक्स बघूया. ऑलरेडी ऑल टाईम हाय जे आहे, ऑल टाईम हायपासून 83,750 पासून करेक्ट झालेला आहे आणि 83,250 260च्या जवळपास ट्रेड करत आहे. खालच्या साईडला आता आपण सिम्पल ठेवणार आहे. खालच्या साईडला हा जो लो आहे हा प्रोटेक्ट झाला पाहिजे. 83,000च्या खाली जर आला तर 82,750 पर्यंत खाली येऊ शकतो. वरती आपल्याला ट्रेड करायचा आहे 83,340. 83,340 जर ब्रेक केला तर मग आपण बाय करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ 83,500 आणि 83,750. या दोन टार्गेटसाठी आपण बाय करू शकतो. जर 340च्या वर गेला, 83,340च्या वर गेला तर आपण बाय करणार. आपलं 500 पर्यंत टार्गेट राहील आणि दुसरं टार्गेट राहील 83,700 पर्यंत. खाली समजा 83,000 ब्रेक केला तर मग आपलं 82,750 पर्यंत टार्गेट राहणार आहे सेन्सेक्समध्ये खालच्या साईडला. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा. आज ज्यांचे पण स्टॉप लॉसेस ट्रिगर झाले, सेकंड टाईममध्ये काही जण जे होते ज्यांनी फर्स्ट टाईममध्ये स्टॉप लॉस हिट झाल्यावर एक्झिट नाही केलं, त्यांचे मला मेसेजेस आले होते, सर काय करू. तर आपण तोच ट्रेड जो आहे बाईंगचा 25,200चा तो इंटॅक्ट ठेवला होता. त्याच्यामध्ये सेकंड टाईम 280चं टार्गेट आलं, बट येस फर्स्ट टाईम स्टॉप लॉस हिट झाला तर आपण त्यालाच इथे मेन्शन करूया. स्टॉप लॉस आपण कन्सिडर करूया. आपला झाला हिट तर झाला हिट, वी कॅन नॉट डू एनिथिंग. मार्केट इज देअर की जिथे आपण रिस्क अँड रिवॉर्डवर खेळतो. तर आज आपला दिवस नव्हता, आज दोन्ही स्टॉप लॉस हिट झाले. लेट सी नेक्स्ट ट्रेड्समध्ये आपले टार्गेट्स पण हिट होतील आणि डेफिनेटली फॉलो करत राहा. आवडला असेल कंटेंट तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.